इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 पाठ क्रमांक 1 समरूपता। मित्रांनो, समरूपता या प्रकरणात प्रथम आपण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढू। त्यासाठी कोणत्याही दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आपण बघूया। या ठिकाणी पहिला त्रिकोण दिलेला आहे। आकृती ABC या त्रिकोणाची दिसते आपल्याला। या ठिकाणी आपल्याला त्रिकोण ABC चा BC हा पाया आहे व AD ही उंची आहे। म्हणून आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ असं लिहिता येतं 1/2 गुणिला पाया गुणिला उंची। या सूत्रानुसार या दिलेल्या पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला असं म्हणता येतं एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 1/2 गुणिला पाया या ठिकाणी BC आहे म्हणून आणि उंची AD आहे म्हणून 1/2 गुणिला BC गुणिला AD। आता दुसरा त्रिकोण बघूया। दुसऱ्या त्रिकोणामध्ये आकृती आहे PQRS। त्रिकोण PQRS दिलेला आहे। या त्रिकोण PQR चा QR हा पाया आहे व PS ही उंची आहे। म्हणून या ठिकाणी त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल PQR असं म्हणता येईल 1/2 गुणिला पाया या ठिकाणी QR आहे आणि उंची PS आहे म्हणून 1/2 गुणिला QR गुणिला PS असं आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल PQR अर्थात PQR चं क्षेत्रफळ लिहिता येतं। आता आपण पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे दुसऱ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर लिहूया। म्हणून आपण या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC अर्थात ABC त्रिकोणाचं क्षेत्रफळ भागिला एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजेच PQR त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला BC गुणिला AD भागिला 1/2 गुणिला QR गुणिला PS असं आपण लिहिलं। या ठिकाणी सरळ सरळ आपण ABC चं क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलेलं आहे, त्रिकोण PQR चं क्षेत्रफळाचं सूत्र लिहिलं आहे। या ठिकाणी 1/2 1/2 हा सारखा असल्याने कट होणार आणि आपल्याला उत्तर मिळणार BC म्हणजेच पाया गुणिला उंची आणि भागिला त्रिकोण PQR मधला QR हा पाया आहे आणि PS ही उंची आहे। म्हणजेच त्रिकोण ABC चा पाया गुणिला उंची आणि त्रिकोण PQR चा पाया गुणिला उंची या पद्धतीने आपल्याला गुणाकार मिळतो आहे। थोडक्यात आपल्याला असं म्हणता येतं की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तरामुळे म्हणता येतं की एका त्रिकोणाचा पाया जर B1 मानला व उंची H1 मानली आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया हा B2 व उंची H2 मानली तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे काय असणार आहे B1 गुणिला H1 भागिला B2 गुणिला H2। यात दोन त्रिकोणांच्या संबंधात काही शक्यता आपण घालून बघूया। थोडक्यात आपल्याला काय कळलेलं आहे की दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत उंची आणि पाया यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं। या ठिकाणी दोन शक्यता असू शकतात, त्या कोणत्या ते आपण बघूया। पहिली शक्यता, दोन्ही त्रिकोणाची उंची जर का समान असेल तर काय होणार बघूया। या ठिकाणी त्रिकोण ABC ची AD ही उंची आहे आणि दुसरा त्रिकोण PQR याची उंची PS ही H1 आहे। या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे की AD आणि PS या दोघींची उंची सारखी आहे। तर आपल्याला माहित आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अर्थात ABC चं क्षेत्रफळ बरोबर भागिला एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजे PQR चे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर काय असणार आहे 1/2 गुणिला पाया म्हणजे या ठिकाणी त्रिकोण ABC चा पाया BC आहे आणि उंची AD भागिला 1/2 गुणिला QR गुणिला PS म्हणजे त्रिकोण PQR मधला जो पाया आहे तो QR आणि उंची आहे PS। परंतु आपल्याला माहिती आहे की AD ची किंमत H1 आहे आणि PS ची किंमत सुद्धा H1 म्हणजे अर्थात यांची उंची सारखी आहे। म्हणून आपण सूत्रामध्ये 1/2 गुणिला B1 गुणिला H1 लिहिणार आणि खाली सुद्धा 1/2 गुणिला B2 गुणिला H1 लिहिणार। H1 लिहिण्याचं कारण दोघींची उंची सारखी आहे। या ठिकाणी 1/2 1/2 कट होणार, H1 कट होणार आणि मग आपल्याला उत्तर मिळणार B1/B2 अर्थात समान उंची असलेल्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। कारण B1 हा या ठिकाणी एक त्रिकोण ABC चा पाया आहे आणि B2 हा त्रिकोण PQR चा पाया आहे। म्हणजेच उंची जर का समान असली तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणामध्ये असतात। शक्यता दुसरी आपण बघूया। दोन्ही त्रिकोणांचा पाया जर समान असेल तर आपल्याला
काय शक्यता मिळते किंवा काय रिझल्ट मिळतो ते बघूया. या ठिकाणी त्रिकोण एबीसी आहे, याचा पाया बीसी, याची लांबी B1 आपण पकडूया. आणि त्रिकोण PQR आहे, याचा पाया QR, याची लांबी सुद्धा आपण B1 पकडूया. अर्थात या दोन्ही त्रिकोणाचा पाया सारखा आहे. मग आपल्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार आपण किंमत टाकूया. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अर्थात एबीसीचं क्षेत्रफळ भागिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR अर्थात PQRचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिला BC गुणिला AD. या ठिकाणी BC एबीसीचा पाया आहे आणि AD उंची आहे आणि छेदस्थानी 1/2 गुणिला QR गुणिला PS. या ठिकाणी QR त्रिकोण PQRचा पाया आहे आणि PS उंची आहे. या ठिकाणी पुढे बघूया 1/2 गुणिला B1 गुणिला H1 आणि 1/2 गुणिला B1 गुणिला H2. या ठिकाणी B1 लिहिण्याचं कारण का? कारण BC आणि QR सारखा आहे म्हणून 1/2 कट होणार, B1 कट होणार आणि आपल्याजवळ शिल्लक राहतं ते H1 आणि H1/H2. मग गुणधर्म आपल्याला असा समजतो की पाया समान असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात. विद्यार्थी मित्रांनो, समोर तुम्हाला एक कृती दिसते आहे. ही कृती तुम्हाला सोडवायची आहे. आकृती दिलेली आहे आणि आकृतीच्या अनुषंगाने आपण जे दोन गुणधर्म बघितले त्रिकोणाच्या क्षेत्रफळांच्या बाबतीतले जे दोन गुणधर्म बघितले त्याच्यावर आधारित ही कृती आहे. ही कृती तुम्ही सोडवा आणि उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.